नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बलच्या गजरात येळवीहून आदमापूरकडे तरुणांची पदयात्रा. श्रद्धा, भक्ती आणि संकल्प याचा संगम घडवत जत तालुक्यातील येळवी येथून 6 तरुणांनी श्री संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवासाठी आदमापूरकडे पायी पदयात्रा सुरू केली आहे. बोला बाळूमामाच्या नावानं चांग बलच्या जयघोषात रविवारी सकाळी येळवी येथील श्री संत बाळूमामा मंदिरातून या पदयात्रेला प्रारंभ झाला. येळवी येथील बाळूमामा भक्त आकाराम सोलनकर, समाधान नलवडे, सुभाष दुधाळ, सुभाष पडळकर, रेवण कोळेकर आणि मारुती माने हे 6 तरुण 15 मार्च रोजी आदमापूर येथे होणाऱ्या श्री संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवासाठी पायी निघाले आहेत. येळवी गावातून प्रथमच अशा प्रकारे आदमापूरकडे पदयात्रा निघाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगाचा मालक बाळूमामा, या बाळूमामाचा आदमापूर येथील भंडारा उत्सव येत्या 15 मार्चला होत आहे. प्रतिवर्षी मोठ्या उत्साहामध्ये बाळूमामाचे भक्त बाळूमामाचा हा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीनेही बाळूमामाच्या या मामाच्या दरबारात विविध असे उपक्रम राबवले जातात. या भागातील या परिसरामध्ये बाळूमामाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. यावर्षीपासून आपल्या येळवी येथील बाळूमामांचे भक्त, परिसरातील भक्त हे प्रथमच येळवी ते आदमापूर असे पायी त्यांची दिंडी, पायी पदयात्रा निघालेली आहे. येळवीच्या या